हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा गोड आठवणीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण धपाटे कशी बनवायची ते बघूया. काय होतं, भाजी करायचा कंटाळा येतो, चपात्या खायचा कंटाळा येतो, भाकरी खायचा कंटाळा येतो, त्यावेळी असे काहीतरी खायची आठवण येते. तर चला, त्यासाठी लागणारे सामग्री बघूयात. 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेली आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन. भाज्या बघूयात आता. मेथी घेतली आहे चिरून, काकडी घेतली आहे, गाजर घेतलेली आहे आणि त्यासोबत जिरा देखील घेतलेली आहे. मीठ, तिखट, हळद, हिरवी मिरचीचा पेस्ट, तीळ, कसुरी मेथी आणि ओवा आणि गरम मसाला. तर चला, 3 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन हे सगळं एकत्र करून घेऊयात. त्याच्यामध्ये ओवा थोडीशी हाताने क्रश करून त्यात टाकूयात, त्याने सुगंध चांगला येतो. तीळ घेतली आहे 2 चमचा आणि कसुरी मेथी हाताने थोडीशी क्रश करून टाका. हिरवी मिरचीचा पेस्ट, लाल तिखट 2 चमचा, हळद थोडीशी, गरम मसाला आणि मीठ, चवीनुसार मीठ, म्हणजे मी 3 चमचा मीठ टाकलेले आहे. आता दोन्ही हातांनी सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. आता त्यामध्ये 1 कांदा चिरून घेतलेली आहे, बारीक कांदा टाका. किसून ठेवलेलं गाजर, काकडी, जिरा, मेथी आणि मी बीट देखील घातलेली आहे बरं का याच्यामध्ये. तुम्हाला हवं ते भाज्या तुम्ही घालून घेऊ शकता. हे बघा, हे देखील असं मी खिसून घेतलेली आहे. यामध्ये 2 चमचा साजूक तूप देखील घाला. आता सगळं एकजीव करून घ्या. एक लक्षात ठेवा, सगळं एकजीव करून थोडा वेळ रेस्टसाठी ठेवा, कारण त्याचं जे पाणी आहे ते पाणी सुटल्यावर मग नंतर आपल्याला कळतं की किती पाणी त्याच्यात घालायला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे मी घट्ट डो तयार करून घेतलेली आहे. आता 15 मिनटं ठेवा. हे बघा, आता आपला पीठ अगदी व्यवस्थितपणे मुरला आहे अशा प्रकारे. तर चला, आपण आता धपाटे बनवूयात. आधी मी एक कपडा ओला करून खाली अंथरून त्यावर एक गोळा घेऊन असे 2 बोटाच्या सहाय्याने पसरून घेते. थोडं थोडं पाणी हाताला लावत लावत पसरून घेते. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तुम्ही तीळ टाका, त्याने खमंग लागतात तिळाने. आतमध्ये देखील टाकलेले आहे, वरून देखील टाका. असे मी 5 होल घालून घेऊन मीडियम टू लो फ्लेम, जास्त हाई नका ठेवू. त्यामध्ये त्या 5 होलमध्ये मी थोडं थोडं तेल टाकलेली आहे, त्याने खाली चिकटणार नाही आणि धपाट्या देखील व्यवस्थित भाजले जातात. ह्या प्रकारे अगदी व्यवस्थित तुम्ही हे बघा, आपले धपाटे कसे छान सुंदरसे असे बनलेले आहेत. असेच बाकीचे देखील धपाटे तुम्ही व्यवस्थित बनवून घ्या. माझ्याकडे जेव्हा मी घरी जे भाजीपाले आणते ते सगळे आणल्यावर जे थोडं भाज्या राहतात ना, ते सगळे भाजीचे मी असे या प्रकारे शेवटी धपाटे करून घेते. थोडं खायला ते की टेस्ट लागतो आणि वेगळं पण वाटतं थोडासा. तेच भाजीपाला खाऊन कंटाळा आला असतो, म्हणून असे करायचं. हे बघा, अशा प्रकारे बाकीचे राहिलेले देखील मी धपाटे करून तुम्हाला दाखवते. अगदी व्यवस्थितपणे धपाटे तुम्ही बाकीचे सगळे धपाटे करून घ्या. तर तुम्ही बघा, तुम्ही या धपाटे लोणीसोबत, दहीसोबत, हिरवी मिरचीचा ठेचासोबत, कशासोबतही खाऊ शकता. इव्हन तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. तर चला, माझी ही धपाट्याची रेसिपी तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.